दर महिन्याला गहू आणि तांदूळ मोफत देण्याची योजना आणली। मी म्हणणार नाही उपकार केला, सातत्याने या केंद्राकडून सरकारकडून आपल्या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा लागली, त्यावेळेस आता आपल्याला देण्याची वेळ आहे की दोन्हीच्या दोन्ही खासदार डॉक्टर सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे यांना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं। लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज आपल्या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरमध्ये देशाचे आदरणीय पंतप्रधान आणि विश्व नेते माननीय नरेंद्रजी मोदी थोड्याच वेळात आपल्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। अशा या महाविजय संकल्प सभेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे मंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील, नामदार भुसे साहेब, माजी मंत्री पिचड साहेब, जिल्हा बँकेचे चेअरमन कर्डिले साहेब, त्याचबरोबर केंद्रीय मंत्री आदरणीय भागवतजी कराड साहेब, उपस्थित असलेले संग्रामभैया जगताप, त्याचबरोबर आमदार काळे साहेब, आमदार मोनिकाताई राजळे, त्याचबरोबर शालीनताई विखे पाटील, अनुराधाताई नागवडे आणि ज्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत असे आपले विद्यमान खासदार आणि उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि खासदार सदाशिव लोखंडे साहेब, मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाईचे मित्र पक्षाचे सर्व सन्माननीय नेते आणि पदाधिकारी, जिल्हाभरातून उपस्थित असलेले कानाकोपऱ्यातून माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, या निवडणुकीला सामोरा जात असताना खऱ्या अर्थानं या देशाचा सर्वोच्च लोकशाही मधला महोत्सव आपण या निमित्ताने साजरा करणार आहोत। आणि या निवडणुकीला सामोरा जात असताना गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये तुमचा आमचा अभिमान स्वाभिमान या देशामध्ये या विश्वामध्ये ज्यांनी सर्वोच्च स्थानावर नेला असे आपले आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची ही निवडणूक आहे। आणि म्हणून साठी 500 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला, अनेक पिढ्याना पिढ्या गेल्या, पण तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आपल्या काळात प्रभू रामचंद्रांचा प्राण प्रतिष्ठा झाली, मंदिर बांधलं गेलं आणि त्याचंही उद्घाटन झालं। काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉर बांधला, उज्जैनचा कॉरिडॉर तयार केला। आपल्या महाराष्ट्रात जावा, देशात जावा, सगळीकडे नॅशनल हायवेची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात, चांगल्या प्रतीचे रस्ते बांधले। आणि म्हणून अशा पद्धतीने संपूर्ण देशामध्ये विकास करण्याचं काम आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी केलं। मी फार वेळ बोलणार नाही, परंतु तत्कालीन मुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या कालखंडामध्ये या राज्यातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांना जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताची योजना आणली। आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर आजही फ्लायओव्हर असेल, करमळा नगर रस्ता असेल, नावरा फाटा ते जामखेड रस्ता असेल, अनेक स्टेटवे हे नॅशनल हायवे निर्माण केले। आणि म्हणून अनेक गोष्टी विकासाच्या सांगता येतील, पण तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, ज्या वेळेस एक छोटा माणूस, चायवाला माणूस देशाचा पंतप्रधान झाला, त्यावेळेस आमच्या लोकांची अडचण दुःख समजून घेतले। दर महिन्याला गहू आणि तांदूळ मोफत देण्याची योजना आणली। मी म्हणणार नाही उपकार केला, मी म्हणणार
असा एक पंतप्रधान झाला की सर्वसामान्य व्यक्तीचं गरिबाचं दुःख वाटून घेणारा पंतप्रधान झाला। दर महिन्याला गहू आणि तांदूळ मोफत। लोकांनी विचारलं कुठं चालले, ते म्हणतात मोदीचे गहू आणि तांदूळ आणायला चालले। आमच्या देशात कधीतरी लोकांना वाटत होतं की शेतकऱ्यांना पेन्शन लागू झाली पाहिजे। फक्त लोकांनी मोर्चे आंदोलन रास्ता रोको केले, पण एक छोटा माणूस देशाचा पंतप्रधान झाला तर सगळ्या देशातल्या शेतकऱ्यांना प्रति महिना 1000 रुपये, वर्षाला 12,000 रुपये, केंद्राचे 6,000, राज्याचे 6,000 देण्याची योजना आणली। मग आता आपल्याला देण्याचं गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये दिलंय। आयुष्मान भारत इथून पुढे देखील 5 वर्ष वाढणार। अन्नाची गहू आणि तांदूळाची योजना वाढणार 5 वर्ष आणखी। आता आपल्याला आपलं मनातलं सरकारने जर 5 वर्ष चांगल्या पद्धतीने सांभाळलंय, विकास केलाय, देशाची इकॉनॉमी जर वाढवली गेली 11 नंबरवरून 5व्या नंबरवर आणि येणाऱ्या कालखंडामध्ये 3ऱ्या नंबरवर जाणार आहे। आणि म्हणून बंधूंनो, तुम्हाला या निमित्ताने सांगणार आहे की 5 वर्षात जसं आपल्याला सातत्याने या केंद्राकडून, सरकारकडून, आपल्या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा लागली, त्यावेळेस आता आपल्याला देण्याची वेळ आहे। प्रत्येकाने आपल्या गावात असेल, वाडीवर असेल, वस्तीवर असेल, सगळ्या ठिकाणी आपल्या महायुतीच्या दोन्ही उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचंय। कुठेही कसूर ठेवता कामा नये, मागे पुढे बघायची आवश्यकता नाही। मोदीजींनी घोषणा केली आपकी बार 400 पार, आणि पुन्हा एकदा मोदी सरकार आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना नम्र आवाहन करतो की दोन्हीच्या दोन्ही खासदार डॉक्टर सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे यांना आपण मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं अशी आपल्याला विनंती करतो। शेवटच्या आणि म्हणून या निमित्तानं मी 2 घोषणा देणार आहे। माझ्या पाठीमागे घोषणा द्याव्यात। भारत माता की